शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफेद चंदन आणि रक्तचंदन 2 वर्षाची रोपं याची माहिती घेणार आहोत. सफेद चंदनामध्ये आपल्याकडे 1 वर्ष आणि 2 वर्षे अशी रोपं मिळत असतात. 1 वर्षाचं रोप हे साधारण 1 किलोच्या बॅगमध्ये आणि रोपाची उंची 1 ते 1.25 फूट आणि हे 2 वर्षाचं जे रोप आहे हिची 3 किलोची बॅग आणि रोपाची उंची 3.5 फूट. आता ही जी रोपं आहेत ही रोपं हे आपल्याला जे गवत दिसतं हे लाल माठ आहे. लाल माठ म्हणजे हे आपल्याला शेतकरी बंधूंना रोपावर फ्री दिलं जातं, कारण हे झाड जे आहे ते परोपजीवी झाड आहे. आता सफेद चंदनचा जर लागवडीचा हे बघितलं तर 10 बाय 10 वरती 1 एकरामध्ये 435 रोपं बसतात आणि आपल्याला पोस्ट म्हणून ह्यामध्ये मिल्याडुबिया, मोहगणी, त्याचबरोबर कडुलिंब अशी सर्व रोपे लावू शकतो आपण. आता ह्या रोपांचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर हे परोपजीवी झाड आहे. हे झाड दुसऱ्या झाडाच्या मुळीवरती झाड जगत असतं, वाढत असतं. त्याचबरोबर लागवड अंतर आपण 10 बाय 10 वरती केली तर 1 एकरात आपली 435 रोपं लागतात आणि आपल्याला उत्पादनाचा पिरियड आहे तो 10 ते 12 वर्षे आहे. ह्याच्यामध्ये आपण आंतरपिकं घेऊ शकतो. ह्याचा वापर आपल्याला परफ्यूमसाठी श्वेतचंदन, ह्याला पांढरे चंदन म्हणतात. आज गव्हर्नमेंटनं 2017मध्ये जो GR काढला आहे त्यामध्ये चंदन लागवडीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आपण लागवड केल्यानंतर 5 ते 6 महिन्यामध्ये 7-12 नोंद केल्यानंतर ज्यावेळी रीतसर आपण मालक होतो ह्या रोपांचे लागवड केलेले जे आपलं क्षेत्र दिसतं ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी रोपं आहेत ही रोपं अशा प्रकारचं ही चंदन येतं बघू शकतो आपण. तर एक झाड आपल्याला सरासरी 12 वर्षामध्ये उत्पादनचा जो कालावधी आहे तो 12 वर्षे चांगलं उत्पादन सरासरी 10 ते 12 किलो एका झाडापासून आपल्याला चंदन मिळतं. गव्हर्नमेंटनं 2017मध्ये जो GR काढलेला आहे त्यामध्ये आपल्याला 7,000 रुपये किलोचा भाव दिलेला आहे. सरासरी 10 किलो आणि 7,000 रुपयांनी बघितलं तर एका झाडाची किंमत ही 70,000 रुपयाच्या घरात जाते. 1 एकरामध्ये आपल्याला 435 रोपं लागतात. म्हणजे सरासरी आपल्याला 12 वर्षामध्ये एकरातून साधारण 2 कोटी ते 2.5 कोटीच्या घरामध्ये कमीत कमी उत्पादन मिळत असतं. आता ह्या चंदनामध्ये परोपजीवी असल्यामुळे होस्ट म्हणून दुसरं झाड लावलं जातं. आता ह्या लाल माठाचा वापर हे भाजीसारखं असतं जे आपण खोडून दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावलं, झाडाच्या बाजूला लावलं तर हे वाढत असतं. त्याचबरोबर आता चंदन जर म्हटलं तर हे परोपजीवी झाड आहे. ह्या झाडाला आपल्याला दुसऱ्याच्या झाडाच्या मुळीवरती झाड वाढतं आणि पहिली 5 वर्षे याला पाणी देण्याची गरज आहे. चंदन म्हटलं तर 5 वर्षानंतर आपण ह्याला पाणी बंद केल्यानंतर नॅचरल यामध्ये गाभा तयार होतो आणि आपल्याला उत्पादनाचं चांगलं साधन मिळतं. आता चंदनामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत. आता माझ्या ज्या बागा आहेत त्या 6 वर्षाच्या बागा आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. गौतम चौगले म्हणून आहेत, जयसिंगपूरजवळ कोथळी म्हणून गाव आहे, तिथे ही लागवड 6 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि महाराष्ट्रात आपली अशी बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेली आहेत. तर ह्या पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे व्हिडिओ पाहत आहोत ते सफेद चंदन, पांढरे चंदन म्हणतात त्याला. हे सुवासिक परफ्यूमसाठी वापर केला जातो. त्याचबरोबर ह्या चंदनाचा आपल्याला मेडिसिनमध्ये पण बऱ्यापैकी वापर होतो. परफ्यूमसाठी जास्त प्रमाणात वापर होत असल्यामुळे ह्याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे आणि आपल्याला 12 वर्षामध्ये झाड तयार होतं. आता हे झाड जर बघितलं आपण तर ओढ्या गटाला डोंगर भागात जास्त उगवतं. त्याचबरोबर परोपजीवी झाड असल्यामुळे आपल्याला जे दाटीमध्ये झाड दिसतं हे सफेद चंदनाचं झाड दिसतं आणि हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नसल्यामुळे बाजूला आपण जे होस्ट लावणार आहे त्यामध्ये मिल्याडुबिया, मोहगणी तसेच कडुलिंब अशी झाडं लावल्यामुळे त्या झाडाच्या मुळीवरती जी वाढ झपाट्यानं होत असते. बघू शकतो आपण अशी फ्रेश रोपं मिळतात आपल्याला. आता ही 3 किलोच्या बॅगमध्ये रोप आहे. आपल्याकडे 1 वर्षाचं रोप साधारण 1 किलोच्या बॅगमधील 50 रुपयाला रोप आहे. तिची उंची आपल्याला साधारण 1.25 फूट पर्यंत उंची येते आणि हे 150 रुपयाला जे रोप आहे ही जी उंची आपल्याला साधारण
3.5 फुटापर्यंत उंची येते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे. त्यामुळे आपल्याला सर्व रोपांना अनुदान घेता येतं आणि महाराष्ट्रात आपल्याला ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात. साधारण 150 रुपये ही किंमत जागेवरची आहे. जर आपली लागवड 1 एकरची असेल तर आपल्याला ह्या दरामध्ये पोच होणार आहे. 3 किलोची बॅग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी. त्याचबरोबर जे 50 रुपयाला रोप आहे 1.25 फूट उंचीचं 1 किलोच्या बॅगमधील, जर आपली क्वांटिटी 1 एकर 2 एकर असेल तर 50 रुपयाने आपल्याला पोच होणार. त्याचबरोबर शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. शेतकरी बंधूंना शेताच्या बांधावरती ही चंदन लागवड केली तरी चालू शकतं, कारण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या लागवडी झालेल्या आहेत. तसेच गव्हर्नमेंटनं ह्याला लागवडीला अनुदान दिलेलं आहे. आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळे मोहगणी, त्याचबरोबर चंदन, रक्तचंदन हिची लागवड करून शेतकरी बंधूंना एक चांगलं उत्पादनाचं साधन आहे. रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत. तसेच रोप लागवडीसाठी आपल्याला अनुदान ही पद्धत पण असल्यामुळे आपण ह्याच्यावरती अनुदान घेऊ शकतो. तसेच अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंना दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सफेद चंदन, श्वेत चंदन.